तू झोपला का नाही? सगळं जाऊ दे, हे काय आहे? कोणी केलंय हे सगळं आणि का केलंय? हे सगळं खूप धक्कादायक आणि डिस्टर्बिंग आहे आराध्या. नाही, या 6 महिन्यात नक्की काय काय झालंय या घरात? सगळं बदललंय. साधारण सगळं जग इकडचं तिकडे झालंय. नाही म्हणजे माझ्याच रूम मध्ये माझ्या लाडक्या बायकोच्या फोटोजवर या अशा फुल्या मारून ठेवल्यात कोणीतरी. ते श्रावणी आणि अक्षय ते काहीतरी वेगळंच वागतायत. मम्मा US ला जाऊन बसले. बरं, त्यांच्याशी काही कम्युनिकेशन होऊ शकत नाही. मी त्यांना फोन करतो म्हणतोय तर मला सगळे सांगतायत की नाही, त्यांनीच असं सांगितलंय की आपण त्यांना कॉल नाही करायचा, काही असेल तर ते समोरून कॉन्टॅक्ट करतील म्हणून. काय काय आहे सगळं गूढ असं? ते कोण शकुंतला आत्या आणि तिचं मिस्टर येऊन घरात राहिले. ते घरात दादागिरी करतायत. डॅड नर्वस आहेत. आणि तू, तुलाही मी काही विचारलं तरी तूही मोकळेपणाने काही सांगत नाहीयेस. काय काय चाललंय हे सगळं? श्रेयस, नाही, बाकी सगळं जाऊ दे, बाकीचं सगळं बाजूला ठेव. पण हे तरी तूच सांगू शकतेस ना मला, तुझ्याच फोटोजवर या अशा फुल्या कोणी मारल्यात? का मारल्यात? एवढा कोणाचा राग आहे? आणि आराध्या 6 महिने मी हरवलो होतो ना, पण तुम्ही तरी सगळे ठिकाणावर होतात ना, मग तुम्ही होच कसं दिलं? कोणी केलंय हे भयंकर कृत्य? आराध्य काय विचारतोय मी? प्लीज सांग ना मला, कोणी केलंय? श्रेयस, मी सांगतो. श्रेयस, अरे तुझ्याकडेच येत होतो मी. एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची होती, पण माफ कर मला. तुझ्याकडे येत असताना बाहेर तुम्हा दोघांचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि मी सरळ आत आलो. सांग ना मामा, कोणी केलंय हे? सांगतो तुला. श्रेयस, अरे तुला पडलेले प्रश्न अगदी बरोबर आहेत. तुझी होणारी तडफड अगदी खरी आहे श्रेयस. ऐक, मी तुला काय सांगतो ते. मामा लवकर सांग मला, हे आराध्याचे फोटो जसे विद्रूप कोणी केलेत, का केलेत? सांग ना. श्रेयस बाळा, आधी शांत हो बरं, आणि मी काय सांगतो ते शांत ऐक. मी ऐकतोय मामा, सांग लवकर. हो हो सांगतो. हे सगळं तूच केलंस. मामा काहीतरी काय सांगतोयस? मी असं का करेन? श्रेयस बाळा, अरे झालं असं की जेव्हा आराध्याचा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि त्यावेळी तुझा गैरसमज झाला रे, की तुझी तब्येत ठीक नाही हे आराध्याला माहीत असून सुद्धा तुला भेटायला आली नाही. त्यामुळे तू वैतागून गेला रे. त्यावेळी तुझी स्थिती पण अतिशय नाजूक होती रे. म्हणून आराध्या कुठल्या अवस्थेत आहे ना, हे आम्ही तुला सांगू नाही शकलो रे बाळा. म्हणून तू रागाच्या भरामध्ये ह्या फोटोवर फुल्या मारल्या आणि सगळा राग ह्या फोटोंवर काढला. म्हणजे मीच हे सगळं? तूच. आय एम सो सॉरी यार. आय एम सो सॉरी. मला माहिती आहे मी तेव्हाही तुला त्रास दिला असणार हे असं वेड्यासारखं सगळं करून, आणि आताही मीच तुला प्रश्न विचारून भांडावून सोडतोय. आय एम सो सॉरी. असं सॉरी म्हणू नकोस ना तू. मी समजू शकते, अगदीच समजू शकते. आणि तू मला काही बोललास ना तरी मला वाईट नाही वाटणार. आता तू मनाला नको लावून घेऊस ना, आणि सोड आता हा विषय प्लीज. पण आराध्या मला. श्रेयस, मामा तुम्ही काहीतरी सांगायला आला होतात ना, सांगा पटकन.
आपल्याला जर कोणी इथे बघितलं ना तर उगाच प्रॉब्लेम नको. श्रेयस बाळा, अरे मी आपल्या ऑफिसमधून काही रेकॉर्ड मागवलं होतं आणि ते रेकॉर्ड चेक करताना माझं असं लक्षात आलं की पैसे डायरेक्ट यशोधरा ताईच्या अकाउंटमधून ताईच्या खोट्या सह्या करून काढले गेले. काय? हो मामा, मम्मांच्या सह्या करून हे सगळं करण्याची हिंमत कोणाची झाली आहे की? नाही 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 मामा, हे सगळं खूप पुढे गेलंय आणि खूप डेंजरस आहे हे सगळं. हो ना. मला असं वाटतं जाऊन अक्षयला जाब विचारायला हवा, कारण सगळं तोच बघतोय ना त्या कंपनीचं. श्रेयस, बरोबर आहे तुझं, पण अशी घाई करून चालणार नाही आपल्याला, कारण खूप नाजूक प्रकरण आहे. उगाच काही कमी जास्त झालं, घरातल्यांची मनं दुखावली जातील, नाती तुटतील. खूप सांभाळून करावं लागणार आहे आपल्याला आणि खूप स्मार्टली सुद्धा, कारण घरातलं जर कोणी हे करत असेल तर सगळी खातरजमा करून त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणावा लागेल, तोही लवकरच. बरोबर बोलतेस तू आराध्या. काय रे संजय, हा इकडे ये. काय बोलायचं होतं का? घुटमळतोयस का असा? सांग स्पष्ट काय बोलायचंय ते. थँक्यू आई, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. कसं बोलू काही सुचत नव्हतं मला. काय झालंय काय? सध्या आपल्या घरामध्ये जे काही सुरू आहे ते तुम्ही पाहताय ना. माझं लक्ष आहे सगळीकडे, कोण कसं वागतंय ते. आई, तसेच काही प्रॉब्लेम आहेत ना आपल्या ऑफिसमध्ये सुरू आहे. हो का? हो. पण मग ह्याचा छडा लावायलाच हवा. आई, त्यासाठीच मी ऑफिसमध्ये निघालो होतो. मी काय म्हणतो, मी आपल्या ऑफिसमध्ये ताराला म्हणजे आराध्याला आपल्या ऑफिसला घेऊन गेलो तर तिची मला मदत होईल, तर घेऊन जाऊ का? अरे जा की घेऊन, त्यात विचारायचं काय? आई, ते अक्षय आणि शकुंतला ताईसाहेब तुम्हाला माहिती आहेत ना, त्यांना कळलं तर त्यांना अजिबात आवडणार नाही. आणि ती श्रावणी, तिला जर समजलं तर ती भलताच तमाशा करेल. ते मी सगळं सांभाळून घेईन, तू नको काळजी करूस. बरं. आणि तारावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती ह्या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल. हो ना. आणि ऑफिसमध्ये जर वेडवाकडं काही घडत असेल ना तर ते सत्य ते सगळ्यांसमोर आणेल. माझा बाप्पा आहेच तिच्या पाठीशी. बाप्पाला नमस्कार कर आणि जा तिला घेऊन. हो आई. बाप्पा. आई, येतो. बाप्पा, लवकरात लवकर ताराच्या प्रयत्नांना यश दे. आहेस रे बाबा, पाठीशी आहेस. श्रेयस, चल, फ्रुट्स पण आहेत, ज्यूस पण आहे. काय खाणार आहेस? ठीक आहे, हे ऍपल आहे. सांडलं सांडलं सांडलं. अरे काय वेंधळेपणा आहे तुझा? हा, थांबा.
काय कुठे निघालात दोघे मिळून कुठल्या कामगिरीवर? अहो ताईसाहेब, आराध्या मार्केटला निघाली होती आणि मी पण आपल्या फॅक्टरीच्या वर्करांना भेटायला चाललो होतो. त्यांच्या लीडरचा मला फोन आला, कॅन्टीन विषयी चर्चा करायची होती. म्हणजे असा प्रॉब्लेम काही नाहीये. मग मी म्हटलो चला मी चाललोच आहे, तर बोललो आराध्याला पण सोडतो. चला ताई येतो. आराध्या चल. थांब. तू मार्केटला जातेस ना? मग ही काही औषध आहेत ती घेऊन ये. हो आणते. बरं येऊ आता. निघा आता. येतो. चल आराध्या चल. श्रेयस मी तुझ्यासाठी दुसरं ऍपल घेऊन येते. चालेल. आलेच. अगं अक्षय, मी काय म्हणत होते, मला ना अजून एक नेकलेस हवाय. म्हणजे मार्केटमध्ये ना एक एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आलंय आणि त्यातला ना एक नेकलेस मला खूप खूप जास्त आवडलाय. आपण प्लीज घेऊयात का? प्लीज. म्हणजे जस्ट इमॅजिन ना, माझ्या पर्पल शिफॉनवर तो किती गोड दिसेल. प्लीज. तुझ्यावर तो गोड दिसेलच ग, पण सगळ्यांच्या नजरा तिखट होतील त्याचं काय. आणि श्रावणी आत्ता आपण एक डायमंड नेकलेस घेतलाय, आणखी एक दागिना बघ. सगळ्यांच्या नजरेत येईल असं नको वागूयात आपण. काय यार अक्षय, श्रावणी माझे लाडच नाही करत तू. आपल्याला जे काही हवंय ते सगळं आपल्याला साध्य करायचं, पण जरा धीर धर. पण मला तो नेकलेस खूप आवडला होता. बरं ठीक आहे, पण मग मी माझ्या फ्रेंड्सना घरी बोलून एक किटी पार्टी तर ऑर्गनाईज करू शकते ना. म्हणजे मग मला त्यांना दाखवता येईल की माझ्या नवऱ्याने मला किती एक्सपेन्सिव्ह आणि एक्सक्लुसिव्ह डायमंड नेकलेस गिफ्ट केलाय. शिवाय तू मला अजून एक डायमंड नेकलेस गिफ्ट करणार आहे ते पण मी सांगेन त्यांना. अच्छा असं. मग नवऱ्याला काय गिफ्ट देणार आहे माझी बायको? लाडात येऊ नकोस. ऑफिसला जायला उशीर होतोय की नाही? अगं मला कोण विचारणार आहे, मीच बॉस आहे. कोण डिस्टर्ब करतोय? हॅलो, हा बोल नेहा. सर, आराध्य मॅम आलेत ऑफिसमध्ये काहीतरी कामासाठी. काय? तू तू तिथेच थांब, मी आलोच. ओके. अरे ह्याला काय झालं एकदम? सगळे नवरे एकसारखेच असतात. अरे वा. पण पार्टीमध्ये आय एम गोना रॉक. माझ्या नवीन नेकलेस बरोबर. संजय मामा, आपण इथं आलोय खरी, पण हे काम लय जोखमीच आहे बरा. होय, आपल्याला अगदी सावधगिरीने वागावं लागणार आहे. पुरावे जर सापडले नाही आणि पकडले गेलो ना, तर नामुष्कीचा प्रसंग ओढवू शकतोय आपल्यावर. खरे तारा, आपल्याला काळजीपूर्वक काम करावं लागेल. बरं आता जास्त वेळ नाहीये, मी अक्षयच्या केबिन मध्ये जाते. बरं, आणि ते सगळं चेक कर. हो, तुम्ही इथंच थांबा आणि नीट लक्ष ठेवा. कुणी जर आत येत असेल तर मला लगेच इशारा द्या. बरं, आलीच. लवकर जा, लवकर जा.
श्रेयस तू अरे कसं पळू नको नको मला. नाही नाही एक फोड खा नको. एक फोड खा नाही. अरे असं काय नाही करतो खाणार. अरे मला भूक नाही ना. एक फोड खा माझा ऐक ताई साहेब लॉन्ड्रीतून कपडे आणलेत. पर ठेव इथे अरे देवा किती दमवशी सगळे आणलेत ना नीट हो ताई. अमृता हे सगळे कपडे वेगळे करून ठेव चल हे बघ हे सगळे कपडे आले ते जरा वेगळे करून ठेव हो. अरे ह्या कुर्त्याचं बटन हम्म? मॅडम ह्या कुर्त्याचं बटन तुटलंय. अगं बाई हो का बघू दे अगं बाई खरंच की असं कसं तुटलं त्यांना विचारायला पाहिजे म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न करणारा याच घरात आहे. हा कुर्ता तो माणूस दयानंद काका तर नाही. अक्षय ऐक ना अक्षय. तू कधी आलास? तेव्हाच जेव्हा मला न सांगता तू माझ्या कॅबिन मध्ये येऊन बसलीस. नाही नाही काहीतरी गैरसमज होतोय तुझा. मी काय तुझ्या कॅबिन मध्ये घुसखोरी केलेली नाही. काल संजय मामांना एक मेसेज आला होता की श्रेयस सरांची बायको आराध्या मॅडमांच्या म्हणजे माझ्या सह्या हव्यात एकदम अर्जंट म्हणून आम्ही त्या सह्या करायला आलोत. विचार मामांना. मामा मी तुम्हाला एक मेसेज करते की आराध्या मॅडमांच्या सह्या खूप महत्वाच्या आहेत. त्या जर आजच झाल्या तरच ते काम होईल म्हणून त्यांना आजच ऑफिसला घेऊन या. आला का बघा. हो आला पण का मामा द्या इकडे. हा मेसेज आता तारा नावाने आला असेल ना. हा नंबर मी बदलून आता भिंगे वकिलांच्या नावाने सेव्ह करते. तर तू हे का केलं असेल? मामा कळेल लवकरच कळेल. हो अक्षय हा तो भिंगे वकिलांचा मेसेज. हे सगळं ठीक आहे पण तू विसरू नकोस तू तारा आहेस. तू आराध्या वहिनीची साईन कशी करणार?